हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला दोहा गुरु श्री जनार्दन असा पातांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्रीशुकोवाच पीते करे वृषांकेण प्रीतस्ते मरदानवाः ममन्तु तरसा सिंधुं विर्धानी ततो भवत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे समुद्र मंथन हा एक अभूतपूर्व प्रयोग विष्णू यांनी सूचित केला. त्यानुसार इंद्रादिक सगळे देव आणि बळी आणि इतर सर्व दानव या समुद्र मंथनाच्या कार्याला लागले. या समुद्र मंथन म्हणजे काय? अहो, हे सगळं वैचारिक मंथन आहे. समुद्र मंथन म्हणजे वैचारिक अशा प्रकारचं मंथन. यामध्ये विरोधी पक्षही जवळ यायला पाहिजेत आणि सत्ताधारी सुद्धा आले पाहिजेत. विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही पक्षांनी मिळून एखादं सामाजिक कार्य करणं म्हणजे समुद्र मंथन आहे. आणि या प्रकारचं समुद्र मंथन जेव्हा सुरू असतं त्यावेळेला भगवान स्वतः मदतीला येतात. विष्णू अलिप्त राहिले नाहीत. समुद्र मंथनाच्या या कार्यामध्ये विष्णू अलिप्त राहिले नाहीत. केवळ युक्ती सांगितली नाही तर प्रत्यक्ष सहभागी झाले. यामध्ये ज्या वेळेला दानव मरत होते, देव मरत होते, त्यावेळेला भगवान विष्णूंनी हा मंदर पर्वत गरुडावर धारण केला, अजित अवतार धारण केला. त्याचप्रमाणे या कच्छावतार धारण केला. समुद्र यामध्ये हा मंदर पर्वत बुडू लागला, त्यावेळेला कच्छावतार धारण केला. सर्व दानवांना आणि देवांना त्यांनी निर्वर्ण केलं. आपल्या सगळ्या मायेच्या प्रभावाने वासुकीला झोप आणली. वासुकीला निद्रेमध्ये दंग केलं. का? थोडक्यात आजच्या शब्दात सांगायचं तर ॲनेस्थेशिया दिला. ॲनेस्थेशिया दिल्यामुळं तो आपल्याच या झोपेमध्ये तल्लीन राहिला. त्याला काही कळलं नाही, कारण घासत होतं ना अंग. त्याचा अंग घासत असताना त्याला दुःख झालं नाही. एका अर्थाने त्याला अशा पद्धतीने निद्रावश केलं. आणि या वेळेला आकाशामधून जलाचा वर्षाव केला, कारण नागाच्या तोंडून जे विष बाहेर पडत होतं त्याचा दाह निर्माण झाला. आणि या पद्धतीने करता 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 प्रथम काय निर्माण झालं तर हलाहल विष. कधी जेव्हा आपण सामाजिक अशा प्रकारची गोष्ट करतो, समाज मंथन करतो, तेव्हा त्यातून पहिल्यांदा वाईटच जन्माला येतं. का? अहो, सगळं वाईट एकत्र आलेलं असतं, त्यातून ते पहिल्यांदा प्रगटतं. आणि मग हलाहल विष निर्माण झाल्याबरोबर सगळे म्हणले, अहो आता या विषाचं करायचं काय? सगळं जग नष्ट होऊन जाईल या विषाने. सगळं सगळीकडे दहन लागल्यासारखी, आग लागल्यासारखी परिस्थिती झाली. संपूर्ण आकाश जळू लागलं, पृथ्वी जळू लागली, डोंगरामध्ये आग लागली. काय करावं? सगळे म्हणाले की आता याला फक्त भगवान शंकरच आपल्याला वाचू शकतात. हे हलाहल अरक्षमाणा शरणम सदाशिवम. भगवान सदाशिवाला शरण जा. म्हणून सगळे देव, ब्रह्मादिक सगळे देव, ब्रह्मदेव सुद्धा त्यात होते, प्रजापती होते, हे सगळे शरण आले महादेवाला. कैलासावर महादेव शांत डोळे झाकून बसले होते. जप हातामध्ये होता, जपमाला आणि अक्षमाला घेऊन रामनामाचा जप चाललेला होता. या वेळेला सगळे देव आल्याबरोबर देवा 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 आमचं रक्षण करा, आम्हाला वाचवा असं म्हणून ब्रह्मादिक देवांनी स्तुती करायला सुरुवात केली. देवा, तुम्ही विश्वाची निर्मिती करणारे, विश्वाचं परिपालन करणारे, विश्वाचा संहार करणारे आपणच आहेत. अहो, ते म्हणाले, अहो झालं काय? कशासाठी सगळे देव माझ्याकडे आले? त्यांनी सांगितलं, अहो विश्वावर मोठं संकट आलंय.
जगावर मोठं संकट आलंय, या संकटातून फक्त तुम्हीच आमचं रक्षण करू शकता. काय संकट आहे? त्याने सांगितलं, आम्ही समुद्र मंथन करू लागलो आणि त्यातून विष बाहेर पडलं. या विषाचा अधिकारी कोण? हे विष कोण प्राशन करणार? अहो महादेवा, तुम्ही एवढी आकाशातली गंगा डोक्यावर धारण केली, तेव्हा या विषाचं तुम्हाला काय? आणि जगत कल्याणासाठी मला वाटतं की तुम्ही हे विष घ्यावं. शिव उवाच अहो बत भवान नेतात. शिव म्हणाले, हरकत नाही, तुम्ही म्हणतात जगाचं कल्याण होणार असेल तर विषप्राशन करील, पण मी माझ्या बायकोला विचारतो. पत्नी पार्वती तिथेच होती. पार्वतीला विचारला, अगं पार्वती, काय म्हणतात हे? विष घ्या म्हणतात. शिव उवाच अहो बत भवान नेतात प्रजानां पश्य वैशसम. जगाचं अकल्याण होते. जग दुःखामध्ये लोटून आपण आनंदात तपश्चर्या नाही करू शकत. जगाचं कल्याण हेच आपलंय. क्षीरोदमथनोद्भूतात, क्षीरसागराचं मंथन चाललेलं आहे आणि त्यातून कालकूट उपस्थितम, कालकूट विष प्रकटलंय. आता आसाम प्राण परिसूनाम, आणि हे सगळे देव आपल्या प्राणरक्षणासाठी माझ्याकडे आले. काय करू सांग? तिने पाहिलं, तिने ओळखलं की महादेवाचा प्रभाव काय. ती म्हणाली, हरकत नाही बतीराय, तुम्ही विष घ्या. अरे, ही बायको आपल्याला विष घ्यायला लावते. प्राणे स्वय प्राणीना पांती. अहो तुम्ही यांचं रक्षण करा. तुम्ही सगळ्या जगाचं परिपालन करणारे आहात आणि तुम्ही कोणाचाही वैर कधी केलं नाही. तुमच्या मायेने सगळं विश्व चाललेलं आहे. मी तुमचा प्रभाव जाणते. शुकाचार्य म्हणतात, एवम आमंत्र्य भगवान भवानी विश्वभावना. भवानी आई जगदंबा पार्वतीला विचारलं. पार्वतीने सांगितलं, तुमचा प्रभाव मला माहित आहे, घ्या तुम्ही विष. घ्या म्हणल्याबरोबर आशुतोष उमापती, अहो भोळे सांब महादेव, बायकोनी हो म्हटल्याबरोबर त्यांनी, आपण म्हणतो ना की पडत्या फळाची आज्ञा घेतली, त्याप्रमाणे तद्विषम जगधुमारे भे प्रभाव ज्ञान मोदत. जगधुमारे भे, हातात घेतला. हातात जगधू म्हणजे ओंजळीमध्ये, आणि गटा 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 पिऊन टाकलं. का? तर पार्वती तत्प्रभाव ज्ञान मोदत, पार्वतीला त्यांचा प्रभाव माहित होता आणि म्हणून तिने त्या करतलामध्ये विष घेऊन प्यायला सांगितलं. तथा करतली कृत्य व्यापी हालाल हलम विषम, आणि हे हलाहल विष करतलामधून प्राशन केलं आणि त्या करतलामधून जे काही थोडंफार 1-2 थेंब सांडले त्या ओंजळीमधून, ते सर्पानी ग्रहण केले, ते विंचानी ग्रहण केले, तर ते एवढे विषारी झाले. अभक्षयन महादेव कृपया भूत भावना. अभक्षयन महादेव देऊन टाकलं विष. कशासाठी? भूत भावना, जगत कल्याणार्थ, जगाचं कल्याण व्हावं म्हणून हे पिऊन टाकलं विष. आता विष तर पिलं. विष पिल्यानंतर सगळे देव म्हणले, आता चला पुन्हा अमृत मंथन करू, ह्या समुद्र मंथन करू, चला. म्हणून सगळे देव ताबडतोब तिथून निघाले आणि इकडे मात्र महादेवाची अवस्था पाहण्यासारखी झाली. ते म्हणतात, त्यांच्या ओंजळीमधून जे काही 1-2 थेंब पडले ते वृश्चिकाही विषोदग्ध्यो. त्यातून वृश्चिक म्हणजे विंचू, साप यांनी ते विष ग्रहण केलं, तर ते एवढे विषारी झाले. आणि मग महादेवाला मात्र विष नुसतं पोटात गेले की पिते गरे वृषांकेन प्रीतास्ते मन दानवा. सगळ्या लोकांच्या कल्याणार्थ त्यांनी हे विष प्राशन केलं खरं, पण त्यातून आग सुरू झाली, संपूर्ण शरीराची आग होऊ लागली. ते म्हणाले, अहो हे पार्वती, आता मी वाचत नाही. माझी सगळ्या अंगाची आग होऊ लागली. अगं पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत सगळीकडे नुसती हलाहल विषाने आग निर्माण झाली. मला एखाद्या तप्त तेलामध्ये टाकल्यासारखं वाटू लागलंय. काय करावं? तामग्निहोत्र मृषयो. आणि याप्रमाणे सगळे त्रस्त झाले, परेशान झाले. महादेव काय करू? चंद्र डोक्यावर घेतला, पण त्यातून थंडता, शांतता वाटली नाही. गंगा डोक्यावर घेतली, पण नाही, थंड वाटलं नाही. एवढी गार गंगा डोक्यावर, पण सगळं अंग एखादं जळू लागलंय.
जिवंतपणी आग लागलीये अशी अवस्था झाली. काय करावं? साप नाग अंगाला बांधून घेतले, सगळ्या बाजूनी गुंडाळले, पण तरी थंडता वाटेना, शांतता वाटेना. भस्म लावलं काय, आणि मग गडबडा लोळू लागले. पार्वती, आता मी मरत नाही, आता मी वाचत नाही, आता मी मरतो, आता मी वाचत नाही, काय करू काय करू म्हणून गडबडा लोळू लागले. याच वेळेला पार्वती म्हणली, अहो तुम्ही सगळं काही केलं पण राम नाम घेतलं नाही, तुमच्या गुरुचं नाव घ्या. असं म्हणल्यावर अरे ते तर विसरलोच म्हणे मी. आणि मग राम हे नाव घेतल्याबरोबर, राम म्हणल्याबरोबर सगळं विष पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत जे भिनलेलं होतं ते जे खालून निघालं राम म्हणल्याबरोबर, कारण र हे अग्निबीज आहे, त्यातून अग्नीला प्रतिस्पर्धी अग्नीच आहे. जसं होमिओपॅथिक मध्ये त्याप्रमाणे तेच तत्व यांनी वापरलं. जर विष अग्नी असेल तर त्याला रामनामाचा अग्नीच उपयोगी, म्हणून या ठिकाणी रामनामरूपी अग्नीचं र हे बीज आहे आणि त्यामध्ये अग्नी तत्व आहे. हे अग्नी तत्व रामनामाचं गेल्याबरोबर सगळं विष त्यातून बाहेर पडायला सुरुवात झाली आणि राकारो चार मात्रेण विषम निर्गंती, संपूर्ण अंगातून हे विष बाहेर पडायला सुरुवात झाली आणि एकदम म म्हणल्याबरोबर तोंड बंद झालं. मकार असतात कपाटवत, मकार झाल्याबरोबर म म्हणले की ओठ बंद झाले आणि विष बाहेर पडता पडता थांबलं. रा म्हणल्याबरोबर आतून आलं पण म म्हणल्याबरोबर थांबलं आणि त्याला खाली जाता येणं आणि बाहेरही पडता येणं याप्रमाणे, म्हणून कंठ निळा झाला. महादेवाचा तथो कंठ भगवंताचा हा निळा का झाला याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. याप्रमाणे भगवंताचा गळा निळा झाला. याचं तत्व असं आहे की कोणाबद्दल जरी आपल्या मनामध्ये विष असलं, राग असला, क्रोध असला तरी तो बाहेर टाकू नये. तो अंगातही ठेवू नये, बाहेरही टाकू नये, मनातही ठेवू नये, बाहेरही टाकू नये. मग कुठे ठेवावा? कंठामध्ये. तो फक्त कंठाजवळ ठेवावा, कंठस्थ करावा, बाकी त्याचा उच्चार करू नये. याप्रमाणे म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले असं आपण आरतीमध्ये म्हणतो. याप्रमाणे इकडे घटना अशी घडली की मग सगळे देव महादेव नंतर रामनामाच्या अमृताने शांत झाले, त्यांना बरं वाटलं आणि इकडे सगळे देव पुन्हा निघाले. चला म्हणले अमृत मंथन करू. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात इकडे अमृत मंथन सुरू झालं आणि तत उच्चैश्रवा नाम करता करता आता विष तर महादेवाने प्राशन केलं, विषासाठी कुणी तयार नाही झाले, विष प्यायला कुणी आले नाही, पण उच्चैश्रवा घोडा निर्माण झाला. पांढरा स्वच्छ घोडा पाहिल्याबरोबर बळी म्हणला आम्हाला द्या. देव म्हणाले देऊन टाक. इंद्राला म्हणले देऊन टाक त्याला घोडा. आणि मोठ्या पांढरा स्वच्छ चंद्राप्रमाणे घोडा, बलिवंश प्रहाण चक्रे, बलीला तो देऊन टाकला. त्यानंतर ऐरावत हत्ती निघाला, 5 सोंडे असलेला. त्याप्रमाणे त्याला पांढरा स्वच्छ हा हत्ती, 5 सोंडा त्याला होत्या. इंद्र म्हणले आम्हाला द्या. त्या इंद्राने तो घेतला. त्यानंतर कौस्तुभमणी निघाला, विष्णू म्हणले आम्हाला द्या. कौस्तुभमणी विष्णूने घेतला आणि त्यानंतर वक्षोलंकरण यो म्हणो आपल्या वक्षस्थलावर धारण केला. त्यानंतर पारिजात वृक्ष निघाला, तो स्वर्गामध्ये इंद्राने नेला. अप्सरा निघाल्या, त्या मोठ्या सुंदर अलंकार युक्त अप्सरा होत्या, त्याही इंद्राने स्वर्गामध्येच नेल्या. तप्तश्च अप्सरा जो जाता निष्कंठ सुवास हा. त्यानंतर मग साक्षात श्री रमा, प्रत्यक्ष देवी निघाली रमा, लक्ष्मी. लक्ष्मीला पाहिल्याबरोबर सगळे अहो रूपम अहो रूपम, काय देवीचं रूप होतं, काय सुंदर अशा प्रकारचे अलंकार धारण केलेले होते, चांगल्या प्रकारचं रूप सौंदर्याने युक्त. आता ते देवीच तिचं रूप काय वर्णन करावं. एखाद्या सौदामिनीप्रमाणे दिसू लागली, चमचम चमचम करू लागली, सगळीकडे दिशा उजळल्या गेल्या. अरे कोण आहे कोण आहे कोण आहे. लक्ष्मी निघाली, तस्याम चतुष्पुराम सर्वे. आणि मग सगळे म्हणले आम्हाला ही लक्ष्मी आम्हाला पाहिजे. प्रहाण चक्रे, सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. अहो धन कोणाला नको असतं, लक्ष्मी कोणाला नको असते. लक्ष्मी लक्ष्मी सगळ्यांनाच पाहिजे असते. सगळे जण म्हणू लागले की आम्हाला
आम्हाला ही लक्ष्मी पाहिजे. ससुरासुर मानवा, शूर होते, असुर होते, मानव होते, ऋषी होते, त्याप्रमाणे मोठमोठे महर्षी होते, अवतारी पुरुष देखील होते. आणि हे सगळे म्हणल्या या लक्ष्मीनी वरमाला हातात घेतलेली ती आम्हाला घालावी. तिच्या हातात वरमाला होती. वरमाला पाहिल्याबरोबर पहा काय असतं, एखाद्याचा प्रभावच असतो. आपल्याला त्याचा मोठेपणा मनामध्ये ठेवावा असं वाटतच असतं आणि त्याही व्यक्तीने आपल्याकडे पाहावं, आपलं कौतुक करावं, आपल्याकडे आकर्षित व्हावं म्हणून लोक पुढे पुढे करायला लागले. पुढे पुढे त्याही वेळेला होते. पुढं करणे, मागं पुढं लांबूल चालन करायचं. कोणी ताबडतोब काय केलं, आसन टाकलं. इंद्र मोठा हुशार, इंद्राने पहिल्यांदा तिला आसन टाकलं. तस्या आसन मानिन्य महेंद्र. इंद्र म्हणला आता हिला जर आकर्षित करायचं तर बसायला आसन दिलं पाहिजे. ती म्हणेल वा वा वा, बसायला दिलं. इंद्राने पण ताबडतोब लांबूल चालन करत आसन टाकलं आणि मोठं सुंदर आसन होतं ते. तिच्या हातामध्ये सुंदर अशा प्रकारची वनमाला होती. सरश्रेष्ठ हेमकुंभजलय शुची. आणि ताबडतोब त्यावेळेला तिच्या हातामध्ये सोन्याचा अशा प्रकारचा घडा होता आणि त्याच्यामध्ये पवित्र जल होतं. पृथ्वीनं अभिषेक करण्यासाठी अनेक औषधी त्या ठिकाणी दिल्या. त्याचप्रमाणे गाव पंच पवित्र आणि गायी त्या ठिकाणी होत्या. वसंत ऋतू आणि चैत्र वैशाखामध्ये जे फुलं निर्माण होतात ते फुलं तिथं उत्पन्न झालेले होते, ते कोणी अर्पण केले. त्याप्रमाणे गंधर्व गाऊ लागले. त्याचप्रमाणे नट हे नर्तन करू लागले, नर्तिका नर्तन करू लागल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक जण वरून आले. वरुणाने सुंदर अशा प्रकारची वैजयंती, समुद्राने पिवळं अशा प्रकारचं वस्त्र तिला दिलं. आज लक्ष्मीचं पिवळंच वस्त्र. समुद्राने पिवळं वस्त्र, रेशमी वस्त्र तिला दिलं. प्रत्येक जण तिच्या पुढं करू लागले. वरुणाने वैजयंती माला समर्पित केली, सुगंधी माला होती. विश्वकर्म्याने त्यांनी सुंदर अशा प्रकारचे अलंकार दिले. सरस्वतीनं मोत्याचा हार दिला. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव म्हणाले हे माझ्याजवळ कमळ आहे, हे घे. अहो कशासाठी? तिने आमच्याकडं पाहावं आणि आमच्याकडं पाहून खुश व्हावं. ब्रह्मदेवाने कमल दिलं. नाग आले. नागांनी कुंडल दिले. आणि मग ब्राह्मण आले. ब्राह्मणाला काय गरज आहे, पण ते ब्राह्मण म्हणले नाही चला. मग सुरुवातीला त्यांनी श्री सूक्त म्हणायला सुरुवात केली. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत श्रीराम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो ममावहा. याप्रमाणे मंत्र ब्राह्मणाने म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर तिने हातामध्ये वरमाला घेतलेली होती. ती म्हणाली ही वरमाला मी ज्याच्या गळ्यात घालील तो माझा पती होईल. असं म्हणल्याबरोबर सगळे म्हणले आमच्या गळ्यात घाला. ती म्हणली नाही तुम्ही बसा, मी पाहते कोण कोण कसे आहेत. सगळ्यांना दुतर्फा बसायला लावलं. बसा म्हणले, मी तुमची परीक्षा घेते. याप्रमाणे सगळ्यांना बसायला लावलं. त्यामध्ये कोण कोण होते? इंद्र होते, चंद्र होते, वरुण, कुबेर, ब्रह्मदेव, परशुराम सुद्धा आले होते, दुर्वास होते आणि त्या सगळ्यांना विरोचन आले होते. याप्रमाणे बृहस्पती होते, मार्कंडेय होते, हिरण्यकशिपू होते, रावण होता, कुंभकर्ण होता, गौतम ऋषी होते, शनी सुद्धा बसला होता. आणि याप्रमाणे सगळ्यांच्या पुढे ती आली. पहिल्यांदा ती आली दुर्वासाच्या समोर. दुर्वास म्हणले माझ्यात काय कमी? म्हणले तुम्ही फार रागीट आहेत. म्हणले मला असा रागीट नवरा नको, मला शांत नवरा पाहिजे. असा रागीट नवरा काय कामाचा? तुम्ही माझ्या कामाचे नाही. मग इंद्र म्हणलं मी देवांचा राजा आहे. हो म्हणले तुम्ही देवांचे राजे आहेत, पण तुमच्या अंगावर किती भग पडलेत पाहिले का, किती छिद्र पडलेत. अहो तुम्ही त्या अहिल्याच्या मागे लागलात म्हणले आणि गौतमाला फसवून तुम्ही अहिल्याचा उपभोग घेतला. तुमच्याशी मी लग्न करत नाही, तुम्ही व्यभिचारी आहेत. तो लग्नी खाली मान घातली नाही. चंद्र म्हणला माझ्यात तुमच्यात काही कमी नाही, तुम्ही सुंदर आहेत, पण तुम्हाला क्षयरोग लागलेला आहे. तुमच्यामध्ये क्षयरोग आहे, ट्युबरक्युलोसिस, टीबी तुम्हाला आहे. तुम्ही जे वाढत 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 जाता, जे कमी कमी होत जाता तर पुन्हा अदृश्यच होतात. कुबेर म्हणला माझ्यात काय कमी आहे? म्हणले तुमच्यामध्ये संपत्ती आहे पण मदांधता आहे.
तो मदांधता हा दोष आहे तुमच्यामध्ये. ब्रह्मदेव म्हणले माझ्यामध्ये तुम्हाला 4 तोंड आहेत, आणि मी असं ऐकलं की तुम्ही तुमच्या मुलीच्याच मागे लागले होते म्हणले. मला सनक सनंदनाने सांगितलं. बाबा बाबा, ब्रह्मदेवानी खाली मान घातली. परशुराम आले. परशुराम म्हणाले माझ्यात काय कमी आहे? म्हणले तुमच्यात कमी काही नाही, पण तुम्ही आईला मारायला मागं पुढं पाहिलं नाही, माझं काय, तुम्ही फार क्रूर आहेत. त्याप्रमाणे विरोचन आले. विरोचन दानात फार पटाईत होता. ते म्हणले तुम्ही एवढे दातृत्व संपन्न आहात हे मी ऐकू नये, पण एके दिवशी तुम्ही मला देऊन टाकाल. तुमचं काही खरं नाही दानाचं, कारण तुमचा त्याग क्वचित न तत्र मुक्ती कारणम. तुमचा त्याग आहे पण मुक्तीला कारण नाही. धर्म क्वचित तत्र भवत सौहृदम. एखाद्यामध्ये धर्म आहे पण त्यांना प्रेम नाही, धर्माचं पालन आहे पण प्रेम नाही. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे पण या सामर्थ्याचा उपयोग तुम्ही नीट करत नाही. बृहस्पती, मार्कंडेय, हिरण्यकशिपू, रावण, गौतम ऋषी, शनी म्हणले तुम्ही अमंगल आहेत म्हणले, आणि तुम्ही शांत मंद चालतात. मला असा मंद नवरा नको, मला गतिमान पाहिजे, चंचल. मी चंचल आहे तर मला चंचलताच पाहिजे. असं म्हणल्यावर माधाव माधाव विनैव दैवम. अहो, धावधाव करून दैवात जे नसेल ते प्राप्त होत नसतं माणसाला. माधाव माधाव विनैव दैवम नो धावम साधनमस्ति लक्ष्म्या. केवळ धावधाव करून माणसाला लक्ष्मी मिळत नसते. ते म्हणतात चेत धावनम साधनमस्ति लक्ष्म्या. स्वधावना मानव न लभेत लक्ष्मी. कुत्र्यासारखा धाव 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 केली म्हणजे लक्ष्मी प्राप्त होत नसते. अरे म्हणजे हिला नवरा तरी कोण मिळणार आहे? सगळे दुतर्फा बसलेल्या लोकांना नकार दिला. निषेध शेषो जयताद शेषा. हे सगळ्यांचा निषेध केला आणि मग कोण शिल्लक राहिला? ती म्हणाली असा एक आहे गुणसंग वर्जिता, ज्याला कोणाचा गुण नाही, ज्या कोणाचा संग नाही, सगळ्यांपासून दूर असलेला जो भगवान आहे तो माझा पती आहे. कूटस्थ लांब बसले होते विष्णू, आणि मग त्या विष्णूच्या तिथे गेली. रमा मुकुंदम निरपेक्षमीप्सितम. जो माझी अपेक्षा करतो त्याच्याकडे मी जाणार नाही, जो निरपेक्ष आहे त्याच्याकडे मी जाईन. याप्रमाणे रमा ही लक्ष्मी तिथून जे निघाली लोक म्हणजे चालली कुठे, चालली कुठं? पाहिलं तर लांब विष्णू बसले होते. विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि ते म्हणतात गोबरे वरम सर्व गुणैरपेक्षितम. त्यांच्याशी भगवंताची लक्ष्मीचं लग्न झालं. सावधान याप्रमाणे त्यांनी वर्णन असं केलंय. तस्याम संदेश औषधीम नव कंजमाला. सुंदर अशा प्रकारची फुलांची माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातली आणि रमा मुकुंदम निरपेक्षमीप्सितम. भगवान हा निरपेक्ष आहे, गुणाच्या पलीकडचा आहे आणि तो स्थाणू आहे, टिकलेला आहे. लक्ष्मी चंचल आहे. चंचलतेसाठी उपाय कोणता आहे? तर स्थिर असलेला. जी चंचल आहे तिला स्थिरतेची गरज आहे. म्हणून अशी चंचल लक्ष्मी ही स्थिरतेकडेच जाणार, त्या भगवंताकडेच जाणार. भगवंताचं तिचं वैशिष्ट्य असं त्यांनी सांगितलंय की भगवान हे गुणाच्या पलीकडचे निरपेक्ष आहेत, आणि अशा निरपेक्ष असणारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यामध्ये वरमाला अर्पण करू शकते. म्हणून या ठिकाणी लक्ष्मीचं वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे. बाणभट्टांनी कादंबरी नावाचं एक फार मोठं ग्रंथ लिहिलं आहे, त्याचं नावच कादंबरी. तर त्यामध्ये शुकनासोपदेश नावाचा एक भाग आहे. शुकनासोपदेश म्हणजे बाण नावाचा एक संस्कृत कवी होऊन गेला, बाणभट्ट त्याला. तर या बाणाने जी कादंबरी लिहिली आहे त्यामध्ये राजाच्या मुलाला उपदेश करण्यासाठी म्हणून लक्ष्मीचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामध्ये ते काय म्हणतात, लक्ष्मी क्षीरसागरात पारिजात पल्लवेभ्यो. आता ही लक्ष्मी कुठून निर्माण झाली? क्षीरसागरातून. क्षीरसागरातून अजून काय निर्माण झालं? तर पारिजात. आताच बघितलं आपण. तर पारिजाताचे जे फुलं असतात त्या फुलाच्या खाली लालसर भाग असतो, तर तिचे डोळे तसे होते. लक्ष्मी कशी आहे? तर तिने आपल्या भावंडाचे सगळे गुण ते थोडे 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 घेतलेले, कारण भावंडाचे गुण थोडे थोडे येतातच. त्यामध्ये लक्ष्मी क्षीरसागरात पारिजात पल्लवेभ्यो राग बिंदू शकला देत कांत वक्र. लालसर रंग तो डोळ्याचा आहे, तो तिच्यामध्ये अनुराग आहे. त्याप्रमाणे इंदू शकला, इंदू म्हणजे चंद्र सुद्धा या समुद्रातूनच निघाला.
त्यामुळं चंद्राच्या कला जशा असाव्यात त्याप्रमाणे ती थोडी वाकडी आहे, थोडी वक्रही आहे. लक्ष्मी काही सरळ नाही, लक्ष्मी वक्र आहे. ताम उच्चई, मग त्यातून हा घोडा निघाला उच्चैश्रवा. त्या उच्चैश्रवा घोड्याची चंचलता तिच्यामध्ये, कारण उच्चैश्रवा घोडा हा तिचा भाऊच झाला. कालकुटान मोहन शक्ती, ही कालकूट तिथूनच निघालं. तेव्हा कालकूटामध्ये जी मोहन शक्ती आहे, मोहन शक्ती म्हणजे धुंद होण्याची. लक्ष्मी ज्याला प्राप्त होते तो धुंद होतो, लक्ष्मीच्या नादात तो सगळ्याला लाथाडतो. मदिराया मदम, तिथूनच मद्य निर्माण झालं. तो मद तिच्यामध्ये आहे. कौस्तुभ, कौस्तुभ तिच्यापासूनच निर्माण झाला त्या समुद्रातून, म्हणजे कौस्तुभही तिचा भाऊच आहे. कौस्तुभ कठीण आहे म्हणून ती सुद्धा फार कठीण आहे. कोमल जरी असली तरी हृदयाने कठीण आहे. कौस्तुभ म्हणे रती नैष्ठुर्य मित्येतानी, त्याप्रमाणे ती कशी आहे तर ते म्हणतात अत्यंत कठोर वागणारी आहे. आणि हे सगळे गुण तिच्यामध्ये आहेत, कारण तिच्या भावांचे गुण आहेत. त्यामुळे त्यांची मैत्री त्यांच्यापासून ताटातूट होताना, ती बाहेर पडताना तिने सगळं आपल्याबरोबर घेतलं. आणि ओळख पाळख संबंध यांच्या बाबतीत ही जितकी बेफिकर आहे तितकं जगात दुसरं कुणी नाही. ही द्वाड अनार्य लक्ष्मी, हिचा सांभाळ करणं फार कष्टप्रद आहे. म्हणून गुणांच्या दोरखंडाने जरी ती बांधली तरी ती हा म्हणता निसटून जाते. गुणाने बांधली जात नाही, ती निर्गुण पाहिजे. आणि म्हणून गर्वोद्धत अशा हजारो योद्ध्यांच्या तलवारीच्या पिंजऱ्यात कोंडले तरी ती निघून जाते. आणि म्हणून अशी ही लक्ष्मी भगवान नारायणाच्या मूर्तीचा तिने आश्रय घेतला, असं या ठिकाणी नासोपदेश उपदेश करताना सांगितलंय की ही लक्ष्मी राजाला सांगितलंय, राजा तुझ्याकडे लक्ष्मी येईल पण तिचा सांभाळ तू कर. तिच्यामध्ये अनेक गुण आहेत पण तिच्यामध्ये भावंडाचे गुण आहेत आणि हे सगळे गुण तुला माहीत असले पाहिजेत, ज्याप्रमाणे सांगितलं. आणि मग त्यातून या समुद्रामधून मद्य निर्माण झालं, ते राक्षसांनी घेतलं. त्याप्रमाणे शंख तुर्य मृदंगानाम, तिथे शंख वाजू लागले, भेरी वाजू लागल्या. वारुणी म्हणजे मद्य राक्षसांनी घेतलं. आणि त्यानंतर काही राक्षस काही देव या पद्धतीने विभागणी झाली. त्याच्यानंतर शंख वगैरे निघाला, तोही घेतला. आणि मग समुद्र मंथनाचा एवढा सगळा खटाटोप करून आतमधून दीर्घ पीवर दौर्दंड कंबुग्रीवरून एक क्षणा सुंदर अशा प्रकारचा महापुरुष आतून बाहेर आला. हा कसा होता? दीर्घ पीवर दौर्दंड, सुंदर अशा प्रकारची वनमाला धारण केलेली, पितांबर धारण केलेला, कुंडल धारण केलेले. त्यांच्या हातामध्ये कलश होता आणि या कलशामध्ये अमृत होतं. आणि या कलशामधलं अमृत घेऊन धन्वंतरी प्रत्यक्ष प्रगटले. श्यामल स्तरुण स्त्रग्वी, श्यामल रंगाचे होते, सर्व आभूषण धारण केलेले होते, पिवळा पितांबर धारण केलेला, कुंडल धारण केलेले, सुंदर अशा प्रकारचे डोळे होते, कुरळे केस होते. आणि सिंह पुत्र महा अमृतापूर्ण कलशम बिभृत वलय भूषिता, अमृताचा कलश घेऊन आल्याबरोबर त्यांनी धन्वंतरीची स्तुती या ठिकाणी केलेली आहे. लोके जरारुग भयमृत्युनाशनम कासारमीशम विविधौषधीनाम सुरासुरैर्वंदित पाद पंकजे नमामि धन्वंतर्यादिदेवम. हे धन्वंतरी कसे? ते शंख चक्र जलौकाम ददत मृतघटम चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मं स्वच्छन्ति हृदयां सुखपरिविलसन् मौलिनं भोजनेत्रं कालाम्भोदेज्वलाङ्गं कटितटविलसन् चारु पीताम्बराख्यं वन्दे धन्वन्तरिन्तं निखिल गदवनं प्रौढदाभाग्निनीलम्. धन्वंतरी महाराज की जय. सगळा रोग नष्ट करणारे, आरोग्य प्रदान करणारे असे हे धन्वंतरी प्रगटल्याबरोबर देव आणि दानव थक्क झाले. पण दानव मनातच कुटील होते, दुष्ट होते. त्यांनी विचार केला, अरे चला अमृत आलंय. अमृत पाहिल्याबरोबर त्यांनी गडबड करायला सुरुवात केली. अमृत किती प्रकारचं आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अमृत किती प्रकारचं आहे? स्वादामृत आहे, नामामृत आहे, अधरामृत आहे, कथामृत आहे, शरदामृत आहे. या अमृताचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले. आणि या अमृताच्या साठी सर्वजण झटू लागले. राक्षस तेवढ्यात आले आणि राक्षसांनी ताबडतोब त्या अमृताचा कलश आपल्या हातामध्ये घेतला आणि पळाले.
पण हा म्हणता अमृताचा कलश नेला. नेल्याबरोबर सगळे देव म्हणाले, अरे 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 अमृत नेलं, अमृत नेलं. अहो कुणी नेलं? अहो म्हणले राक्षसांनी नेलं. आणि देव बिचारे हात सोडीत बसले. म्हणले अरे अरे अरे. आणि मग राक्षस तरी राक्षसच, नेले तरी प्रत्येकाला वाटलं की मला जास्त मिळावं, म्हणून त्यांच्यामध्ये पुन्हा झटापट सुरू झाली, लठ्ठालठ्ठी सुरू झाली. अहम पूर्व नत्वन नत्वन प्रभो, मी आधी घेणार, मी आधी घेणार, मला आधी पाहिजे, मी आधी पिणार. अशा पद्धतीने दोघांच्या मध्ये संघर्ष सुरू झाला. या अमृताच्या साठी हा संघर्ष सुरू झाला. मी 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 म्हणू लागले. हो म्हणले मी 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 काय म्हणता? अमृत. तो म्हणतो मी या ठिकाणी कलश आणला. तो म्हणला नाही नाही मी आणला, मला आधी प्यायचंय. एवढ्यात भगवंतानी एक माईक रूप धारण केलं, मोहिनीचं रूप धारण केलं. आणि मोहिनी योषित रूप मंदिर देशम ददार परमाद्भुतम. देवांनी सांगितलं, विष्णूंनी सांगितलं, देवा हो तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला अमृत देईल. तुम्ही एक ओळीने बसावर, तुम्ही आधी पटकन बसा, मी तुम्हाला अमृत देतो. अहो म्हणले त्यांनी नेऊ द्या, म्हणले मी तुम्हाला देतो. आणि भगवंतांनी योषित रूप, स्त्रीचं रूप धारण केलं, तिला मोहिनी रूप असं म्हणतात. हे मोहिनी रूप धारण केलं आणि तिथून ठुमकत 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 बैसात निघाल्या. समान कर्णाभरणम. आता भगवंतच ते, अहो मोहिनीचं रूप धारण करायला सगळी माया त्यांच्या जवळ होती. माईक रूप धारण केलं. सौंदर्य संपन्न ही स्त्री, सुंदर अशा प्रकारचं वस्त्र नेसलेलं, सर्वावयव सुंदरम, सगळे अवयव सुंदर जिथे तिथं. त्याप्रमाणे पाहता क्षणीच लोभायमान व्हावं, लोकांनी तिच्याकडे आकर्षित व्हावं असं तिचं रूप होतं. समान कर्णाभरणम सुपोलो नासिकम. नाक चाफेकळी अशा प्रकारची नाक होती. दात कुंदकळ्यासारखे होते. डोळे कमलाक्षी अशा प्रकारचे होते. कंबर बारीक होती, सिंहकटी होती. आणि मुखा मोदानुरक्ताली, मुख अत्यंत मधुर अशा प्रकारच्या, जणू काही मधच त्यातून गळतोय असं वाटावं अशा प्रकारचे होते. आणि बिभ्रत स्वकेशा भारेण. केस कसे होते त्यांनी वर्णन केलंय की त्या केसांना अनेक मालिका, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार तर धारण केलेलेच होते, पण फुलांच्या गजरे लावलेले होते, मालिका लावलेल्या होत्या, वेण्या लावलेल्या होत्या. आणि ते केस मोकळे सोडलेले होते, त्याला अनेक फुलं लावलेले. आणि सुग्रीव कंठाभरणम, सुंदर वस्त्र धारण केलेलं. आणि ठुमकत 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 तिथून निघाले. पैंजणं घातलेले, त्याप्रमाणे कमरेला कंबरपट्टा घातलेला. आणि हातामध्ये चेंडू घेतला. चेंडू खेळत 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 आपल्या कटाक्षाचे विभ्रम करत करत, पायाचे कटाक्षाचे, हाताचे विभ्रम करत 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 निघाले. सव्रीड स्मित विक्षिप्त, कधी लाजायची, कधी दुसरीकडेच पाहायची, कधी इकडे बघूनच हसायची. हे करता करता सगळे दैत्य बघू लागले. अरे म्हणले कोण आले, कोण आली, कोण आली. अरे हा बरं झालं म्हणले, ही परकी आहे, आपण तिच्या हातात कलश देऊन टाकू आणि तिला म्हणा आम्हाला वाटा. असं म्हणल्याबरोबर दैत्य युद्धपतीचे तो काम मुद्दी पयन्मुहू, सगळे जण भुलले त्याला, तिच्या रूपाला भुलले. हे भुलल्याबरोबर ते म्हणू लागले, अहो बाईसाहेब, अहो बाईसाहेब. ती मुद्दाम लक्ष नाही असं दाखवायला लागली. बाईसाहेब इकडे बघा ना, हे पहा आम्ही कश्यपाचे पोरं आहोत. काही समोर आले राक्षस. अहो रूप महो धाम, काय रूप आहे, काय सौंदर्य आहे म्हणले, काय वय आहे तुमचं. कशाशी वद मागून म्हणते ना, तुम्ही कुणीकडे निघाला तो. आमचं मन तुम्ही, आमच्या मनामध्ये तुमचं रूप ठसलंय. तुम्ही कुणीकडे निघालात, तुम्ही कोण आहेत. मी तर आतापर्यंत तुम्हाला कधी पाहिलं नाही. तुम्ही सिद्ध, गंधर्व, चारण कोणापैकी आहेत असं मला वाटत नाही. पण हे पहा तुम्ही कुणी का असेनात, वयम कश्यप दायादा, आम्ही कश्यपाचे मुलं आहोत. आणि हा अमृत कलश आमच्या जवळ आहे. आत्ता आम्ही या समुद्रामधून अमृत काढलं. हा अमृताचा कलश, याचं वाटप योग्य पद्धतीने तुम्ही करा, वितरण योग्य करा. आमच्याजवळ एवढा आहे, पण त्याचं वितरण तुम्ही करा. असं म्हणल्यानंतर मोहिनीच ती आली त्याच कामासाठी, पण या राक्षसांना त्याचा पत्ता नव्हता. ती हसली. ती म्हणली, पहा मी तुम्हाला आधीच सांगते, तुम्ही कश्यपाचे पोरं आहात हे ठीक आहे, पण मी पुंश्चली आहे, मी चंचल स्त्री आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका. मला कोणत्याही पुरुषाबरोबर मी एकत्र कधी राहिले नाही.
मला कोणत्या पुरुषाबरोबर कायम स्वरूपी राहायला आवडत नाही, तेव्हा मी चंचल स्त्री आहे, कुंशली आहे, विश्वासम पंडितो जातू. आणि मला असं वाटतं की ज्ञानी माणसाने स्त्रियावर विश्वास ठेवू नये. अशा चंचल स्त्रियावर तर अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला खरं सांगते, लांडग्यावर विश्वास ठेवू नये. शालावर काणाम, त्याचप्रमाणे लांडगे, कोल्हे, कुत्रे यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसंच स्वैरिणीवर देखील विश्वास ठेवू नये आणि त्यांच्याशी सख्य करू नये. तेव्हा मी तुम्हाला आधीच सांगते, माझ्याशी सख्य करू नका, माझ्यावर विश्वास ठेवू नका. अनृतम साहसम माया, कारण स्त्रीमध्ये हे दोष आहेत. ती खोटं बोलते, साहस करते, माईकपणा दाखवते आणि अतिलोभ दाखवते, पण ती घात केल्याशिवाय राहत नाही बरं का. सांगून चाललं, देवाने काही लपवलं नाही. आणि म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका. नाही 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 बाईसाहेब, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे पहा, हा कलश आणि तुम्ही अमृत वाटा. ती म्हणाली, हे पहा, पण माझ्यावर जबरदस्ती करता कामा नये. मी कोणाला किती वाढलं किती नाही काही विचारायचं नाही. नाही 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 म्हणली, तुम्ही जेवढं द्याल तेवढं आम्ही घेऊ. नाही, म्हणून मी आधीच सांगायलंय, अथवा पोषकत स्नाना. आणि मग तुम्ही काय अमृत प्यायला बसलात का? हो, मग आंघोळ बिंघोळ काही करायची का नाही? कृत स्नान, जा स्नान करून या. अहो, अमृत काय असं प्यावं लागतं का? अमृत पिण्यासाठी शुचिर्भूत व्हावं, स्नान करावं, आचमन करावं, डोळे झाकावेत. म्हणून सांगितलं, प्राणायाम करा, जा आंघोळीला त्यांना पाठविलं समुद्रावर. आणि इकडे देवांना सांगितलं, देवा बसा. आणि भरा 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 देवांना सगळं अमृत वाटायला सुरुवात केली. इकडे स्नानाहून ते आले, म्हणले डोळे झाका, प्राणायाम करा. म्हणून डोळे झाकले. आणि इकडे तर देवाला अमृत वाटायला भगवंतांनी सुरुवात केलेली होती. ते राहूनी पाहिलं. राहूनी डोळे झाकता हळूच एक डोळावरती करून पाहिलं. म्हणले, अरे ही बाई गेली कुठं? म्हणली, ही बाई कुठे गेली म्हणून पाहतात तर ती तिकडं अमृत वाटते. तो पटकन उठला, कोणाला न सांगता सूर्यचंद्राच्या मध्ये जाऊन बसला. तेवढ्यात भगवंताला सूर्याने खुणवलं, पण अमृत वाढण्याची घाई एवढी होती की चंद्र, सूर्य आणि त्यामध्ये बसलेला राहू, त्यालाही अमृत वाढण्यात आलं. सूर्याने खुणवलं, भगवंतांनी चक्राने त्याचा छेद केला, पण अमृत पोटात गेल्यामुळं तो अमर झाला. त्याचं फक्त डोकं आणि शरीर, म्हणून राहू आणि केतू असे दोन भाग झाले. आणि ते चंद्र सूर्याने सांगितल्यामुळं त्यांच्या मागं दर या ग्रहणाच्या वेळेला लागतात आणि त्यांना खायचा प्रयत्न करतात. याप्रमाणे असुराणाम सुधागानम. आणि भगवंतानी ताबडतोब मोहिनी रूप पालटून टाकलं. इकडं सगळे म्हणू लागले, अहो कुठे गेल्या? म्हणजे बाईसाहेब. म्हणजे कोण बाईसाहेब? हो म्हणले, अमृत घेऊ. आणि मग कळालं की अहो सगळ्या देवांना तिने अमृत दिलं आणि दैत्यान गृहीत कलशो म्हणजे नुपसंचरही, दैत्याला काही दिलं नाही. असं पाहिल्याबरोबर सगळे दानवाणी दैत्य यांचा संघर्ष सुरू झाला, युद्ध सुरू झालं. एवं सुरासुरगणा समग्र सगळं भगवंतानी अशी युक्ती केली, सगळ्या राक्षसांना फसवलं. म्हणल्याबरोबर त्यांनी वर्णन केले, इथे दानव दैत्या नाविंदन्नमृत नृप. अहो का बरं म्हणाले, दानवांना का अमृत मिळालं नाही? साधा प्रश्न आहे ना. दोघांनी प्रयत्न केले, देवांनी आणि दानवांनी. पण दानवांनी शेवटी कलश पळवला, खोटेपणा केला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी उत्तर दिले इथे की युक्ताक्रमण यताश वासुदेव परांमुखा. हा महत्वाचा शब्द आहे, की वर्ड आहे. वासुदेव परांमुखा, जे वासुदेवाला परांमुख आहेत त्याला अमृत कधी मिळत नसतं. परांमुख म्हणजे सन्मुख पाहिजे. आपण म्हणतो ना, गावाला जायचंय, पैशाचं काम आहे, प्लॉटची रजिस्ट्री आहे, असं आहे का? मग पहा बरं, चला विचारा, आज जावं का? म्हणजे चंद्र समोर आहे, चंद्र सन्मुख आहे, जायला हरकत नाही. चंद्र उजवा आहे, जायला हरकत नाही. का? काम पक्क होणार. आणि चंद्र पाठीवर आहे, काम होत नसतं, पैसे मिळत नसतात. आपण हेलपाटा होतो, आपला हेलपाटा. म्हणून चंद्र हा जर पाठीवर असेल तर पैसा मिळत नाही. प्रवास हा विनाकारण अपव्ययात्मक ठरतो. पण सन्मुख असेल तर मात्र प्रवास योग्य होतो. म्हणून सन्मुख, देव सुद्धा सन्मुख पाहिजे, परांमुख नको. आपण देवाच्या समोर पाहिजे. देवाच्या साठी आपलं मन सन्मुख पाहिजे आणि देव आपल्याकडे
पाहतोय अशा प्रकारची सन्मुखता पाहिजे. बिनमुख देव नको, बिनमुख अतिथी जाऊ नये, बिनमुख देवही असू नये, बिनमुख कुणीच असू नये, आपल्यावरती नाराज कुणी असू नये. म्हणून ते म्हणतात वासुदेव परांमुखा. हा, आणि मग दोघांच्या मध्ये युद्ध सुरू झालं. नमुचे 100 बाणो, नमुचे आला 100 आला, बाण आले आणि विप्रचित्ती आले आणि कालनेमी आले. त्याप्रमाणे हे शुंभ निशुंभ हे आले. हयग्रीव शुरा शंकुशिरा, हयग्रीव शंकुशीर. हयग्रीवाचं असं होतं की त्याचं तोंड, हयग्रीव हे अवतारही आहे आणि हयग्रीव हा राक्षसही आहे, त्याचं तोंड घोड्याचे. आणि तो म्हणाला होता की मला माझ्यासारखा घोड्याचं तोंड असलेला जर कुणी असेल तर त्याच्या हातून माझा मृत्यू होईल. म्हणून भगवंताला हयग्रीव अवतार धारण करावा लागला. असो, याप्रमाणे हा हयग्रीव, शंकुशिरा हे सगळे आले. तारकासूर आला, शुंभ निशुंभ आले, अरिष्ट नेमी आला. त्याप्रमाणे त्रिपुरासूर आला, पौलोम आला, निवात कवच आले आणि हे सगळे देवांशी युद्ध करू लागले. याप्रमाणे युद्ध करता 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 सगळे राक्षस मरू लागले. छिंदी बिंदी तिवादिन्य तथा रक्षोगणा प्रभो. त्याप्रमाणे इतकं प्रचंड अशा प्रकारचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव झाला. आणि यानंतर अदृष्ट बाहुर, त्याप्रमाणे देवासुर संग्राम सुरू झाला. मग सगळे लोक म्हणू लागले, असुर मरू लागले, असुराचा मृत्यू होऊ लागलाय, काय करावं हो. राक्षस आणि देव आता अमृत प्राशन केलेले होते, त्यामुळे त्यांना काय प्रश्न आहे. शेवटी नारद आले आणि नारदाने सांगितलंय, पहा देवा हो राक्षस आहो, तुम्ही दोघेही लढू नका, दोघेही युद्ध करू नका, शांत. युद्धामध्ये आता समेट घडून आणा. बलीला नारदाने सांगितलं, हे बली, हे पहा तुझे सगळे राक्षस मरू लागले. शुक्राचार्य संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी गेलेले आहेत तपश्चर्येसाठी. तेव्हा जेव्हा शुक्राचार्य संजीवनी विद्या प्राप्त करून येतील तेव्हा ते सगळ्या राक्षसांना मरू देणार नाहीत, तेव्हा तुम्ही युद्ध करा, आता युद्ध थांबवा. बलीला नारदाने सांगितलं, इंद्रालाही सांगितलं आणि दोघांनी याप्रमाणे नारदाच्या सल्ल्यावरून युद्ध थांबवलं. नमुचे बाल सगळे थांबले आणि यावेळेला नाहम तदादे दंडम ब्रह्मदेजोप्य कारणम. त्यामध्ये नमुची नावाचा एक राक्षस होता. हा नमुची नावाचा राक्षस कशानेच मरत नव्हता, तो मरायचाच नाही. काय करावं, एवढं वज्र फेकलं तरी हा मरे ना. शेवटी आकाशवाणी झाली, हे इंद्रा, हा याला वरदान आहे, हा ओल्यानी मरणार नाही आणि वाळल्यानी मरणार नाही, असा हा नमुची. मग असा उपाय कर की जे ओलय नाही वाळलंय नाही. आता म्हणजे आपल्या बुद्धीला विचार करायला लावतं, सहज असे उत्तर देत नाही. काय म्हणजे उत्तर द्यावं ना, उत्तर नाही दिलं. शेवटी इंद्राने विचार केला, जे ओलं नाही आणि वाळलं नाही असं काय, तर फेन, आपण म्हणतो ना फेस, हा वाळलेलाही नसतो आणि ओलाही नसतो. म्हणजे ज्याला विषाने जो मरत नाही तो गुळाने मरतो असं आपण म्हणतो, तसं विषाने जो मरत नाही तो गुळाने मेला. इति शक्रम विशीदंत माहवाग शरीरिणी नायम शुक्षय रथो नाद्रैर वधमर्हति दानवः यमास्मय यद्वये वरो दत्तो. मयाने हा वर दिलेला आहे. म्हणून त्याप्रमाणे आता हा दानव त्या फेसाने त्यांनी त्याला मारलं. त्याप्रमाणे त्याला मारल्याबरोबर आकाशातून पुष्पवर्षाव झाला, दुंदुभी देवाने वाजल्या आणि उशना जिवया मास. मग जेव्हा उशना म्हणजे शुक्राचार्य जेव्हा ही संजीवनी विद्या प्राप्त करून येतील तेव्हा तुम्ही युद्ध करा म्हणून सांगितले. हे सगळे देव निघून गेले, दानवही निघून गेले, पण दानव पराजित झालेले होते. इकडे महादेवाला कळालं की भगवंतानी मोहिनी अवतार धारण केला आणि सगळ्या राक्षसांना फसवलं. देवाने मोहिनी अवतार धारण केला. देवाने मोहिनी अवतार कसा धारण केला म्हणले, राक्षस कसे फसले त्यांना कसं कळलं नाही. मग एकदा भगवंताची प्रार्थना केली, स्मरण केल्यावर देव समोर, का हो महादेवा माझी आठवण केली. हो म्हणले, महादेव तुमची मी आठवण यासाठी केली की मला तुमचं मोहिनी रूप पाहायचंय, मला राक्षस कसे फसले हे बघायचे. असं म्हणल्यानंतर देव म्हणाले, अहो ते राक्षस होते, ते राक्षस होते म्हणून फसले. नाही, मला एकदा तुमचं मोहिनी रूप बघायचे. असं म्हटल्याबरोबर एवम अभ्यर्थितो विष्णू भगवान शूल पाणीना. भगवान हसले
आणि हस्ताक्षणीच भगवंतानी ताबडतोब मोहिनी रूप तिथं धारण केलं, स्त्री रूप धारण केलं. कौतूहलाय दैत्यानाम, मोहिनी रूप धारण केलं. एकदम सगळं वातावरण बदललं. सगळीकडे बाग बगीचा काय निर्माण झाला. सुंदर अशा प्रकारचा वायू वाहू लागला. सुगंध सगळीकडे सुटला, फुलांचा सुगंध सुटला. फुलांचे ताटवे सगळीकडे निर्माण झाले आणि भुंगे गुंजारव करू लागले. कमलिनी फुलल्या, फळांचा स्वाद सगळीकडे येऊ लागला आणि मृग त्या ठिकाणी खेळू लागले. पाहता क्षणी सगळं वातावरण बदललं. इति ब्रुवाणो भगवान. आणि भगवंतानी एकदम तिथून गुप्त झाले आणि पलीकडच्या बाजूला एका वनामध्ये झाडाच्या मागे एक स्त्री महादेवानी पाहिली. अरे म्हणजे कोण आहे, पलीकडे कोण आहे? त्या झाडाच्या माग पदप्रवालम नयंत्रित स्वतः ठुमकत 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 चालत असली पाहिली. दिक्षु भ्रमत कंदुक, हातामध्ये तोच तशा प्रकारचा चेंडू घेतलेला. चेंडू खेळत खेळत आणि दृष्टी भ्रमत, चंचल दृष्टीने कधी इकडं पाहते, कधी तिकडं पाहते, कधी मान हलवते, कधी झटका देते. आणि लोल लोचनाम, आपल्या नजरेतून सगळ्या गोष्टी पाहत पाहत पुन्हा खाली पाहते, पुन्हा तिरपी पाहते. स्वकर्ण विभ्राटित कुंडल लसत, कानातले कुंडल हलतायत. त्या कुंडलाची प्रभा तिच्या गालावर पडलेली. कपोल नीलाल कमंडितान नाम, कपोल, कपोल म्हणजे गाल, गालावर तो प्रकाश पडलेला आहे तिच्या कुंडलाचा. आणि श्रसद्दुकूलम, जे वस्त्र धारण केलेलं होतं ते वस्त्र मुद्दामच असं पोकळ धारण केलेलं होतं की ज्यामुळं वाऱ्यामुळं त्या वस्त्रामध्ये काहीतरी असा चंचलपणा निर्माण व्हावा आणि वस्त्र गळाल्यासारखं वाटावं. कबरींच विच्छुताम, आपल्या डोक्याला सुंदर अशा प्रकारचे गजरे धारण केलेले होते. त्या गजऱ्यामधून फुलं खाली गळत होते. आणि सन्नयंती वाम करेण वल्गुना, आणि डाव्या हाताने आपले केस पाश बाजूला करत उजव्या हाताने चेंडू खेळत 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 निघाली. विमोहयंतीम जगदात्म मायया, तिच्या पायातले पैंजण बाजू लागले. त्याचप्रमाणे कमरेचा घुंगर बाजू लागले, अलंकार हलू लागले. तेवढ्यात वाऱ्याला सांगितलं, वाऱ्याला आज्ञा दिली, थोडं माझं वस्त्र बाजूला कर. आणि तिचं वस्त्र आपोआप असं ससूत्रम लघु मारुतो हरत, लघु बर का, लघु मारुतो, फार सोसाट्याचा वारा नाही, उगं मंद वारा सुटला की ज्यामुळे तिचं वस्त्र बाजूला गेलं. आणि हे पाहिलं महादेवानी. भवस्य देव शिकिला अनुपश्यता, आणि महादेव जे पार्वतीच्या जवळ बसले होते तिथून जे निघाले पुढे पळत पळत पळत, कोण आहे म्हणून, ही कोण आहे. तिच्या मन त्यांनी एवढं आकर्षित केलं की उमाम स्वगणांश वेद असं वर्णन केलं. उमा तिथं बसलेली, त्यांचे भूतगण सगळे बसलेले, त्यांच्या समक्ष महादेव तिथून उठले आणि तिच्या मागे धावत सुटले. स्त्री प्रेक्षण प्रतिसमीक्ष विभलात्मा नात्मा उमाम स्वगणांश वेद. आणि तिच्या मागं धावत 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 ती या रानात पळते, त्या रानात पळते, या झाडाच्या मागं पळते, त्या झाडाच्या मागं पळते. करता करता महादेव तिच्या मागं आणि ती पुढे. एवमताम रुचिरापांगिम दर्शनीय मनोरमाम. आणि तिच्या सौंदर्याने मोहित झालेले महादेव विसरले आपण कुठे आहेत. आपल्याबरोबर पार्वती होती, भूतगण होते, आत्ता विष्णूशी आपण बोललो, सगळं विसरले. सातामयंत आलोक्य विविस्त्राविडता भृशम. आणि तेवढ्यात मारुत म्हणजे वाऱ्याला आज्ञा दिल्यामुळं वाऱ्याने थोडं वस्त्रहरण केलं होतं. ते पाहता क्षणीच तिचं वस्त्र बाजूला गेलं. तेवढ्यात तिला ती आपण लज्जायमान झाली असंही दाखवलं, लाज वाटली तिला, म्हणून ती पुन्हा लपली. आपलं वस्त्र निष्ठायलं म्हणून लपायला लागली. तेवढ्यात महादेव तिथे गेले आणि ती पलीकडच्या झाडाच्या तिथं आता गेली. तेवढ्यात आपण आता तिला पकडलं असं समजून महादेवांनी दोन हात आपले पलीकडचं झाड आणि ती या दोन्हीच्या मध्ये टाकली. तिला पकडलंय असं महादेवाला वाटलं. खरं एखादा हत्ती ज्याप्रमाणे हत्तीनीच्या मागे धावावा त्याप्रमाणे महादेव धावले आणि तिला पकडलं. केशबंध उपानीय, तिचे केसच पकडले पहिल्यांदा. डोक्याचे केस पकडल्याबरोबर त्याला वाटलं आता कुठं चालली, केसच पकडले. केशबंध उपानीय बाहुभ्याम परिशस्वजे, बाहुनी आलिंगन दिलं आणि एकदम डोळे झाकले. आलिंगन दिलं, डोळे झाकले आणि डोळे उघडल्याबरोबर पाहतात ते विष्णू. अरे महादेव, अहो विष्णू आपण. विष्णू म्हणाले, अहो ते राक्षस होते, ते फसले, तुम्ही कसे फसाल. नाही 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 महाराज, चुकलं माझं, क्षमा करा मला. आणि या वेळेला महादेव
पळत असताना जे त्यांच्यापासून जे रेत पडलं त्याच्यातून सोन्याच्या आणि चांदीच्या अशा प्रकारच्या ह्या सगळ्या खाणी झाल्या. यत्र यत्रा पतंत मह्याम रेतस्य महात्मनः तानि रूप्यसे हिम्नश्च क्षेत्रज्ञास महीपते. याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं आता मात्र तुम्ही फसणार नाही. इथून पुढे आता हे शेवटचं आहे, पण यानंतर तुम्ही कोणत्याही मदनाच्या बाणाला फसणार नाही. भगवंतांनी आशीर्वाद दिला. जन्मे स्त्री रूपया स्वैरम. आज तुम्ही माझ्या स्त्री रूपाला मोहित झालात, पण आता मात्र इथून पुढे तुम्ही कोणत्याही सेयम गुणमयी माया न त्वाम भविष्यती. तुम्हाला कधीही इथून पुढे मोह पडणार नाही. अशा प्रकारचं आशीर्वाद दिला. आणि हे सगळं आपल्याला नेवासा या ठिकाणी या मोहिनीचं मंदिर आहे. नेवाशाला हे सगळं नेवाशाला घडलंय म्हणजे मोहिनीचं मंदिर त्या ठिकाणी. म्हणून नेवासा फार महत्वाचं ठिकाण आहे. माऊलींनी उगा नाही निवडला नेवासा. तेव्हा या ठिकाणी या मोहिनीची स्तुती केलेली आहे. असत विषय मंगरीम भावगम्यम प्रपन्ना नमृत ममरोबर या नाशय सिंधु मध्यम कपट युवती वेशो मोहयन्य सुरारीम स्तमः मुपसुतानाम कामपूरन्नतोस्मी. कामपूर, कामपूर म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारे असे भगवान आहेत. त्यांना नमस्कार असो. याप्रमाणे हा नमस्कार केला. आता भागवतामध्ये ज्याप्रमाणे घडलेल्या गोष्टी सांगितल्या तशा पुढच्या 7 मन्वंतरातल्या गोष्टी. अहो गंमत अशी आहे की जसं आपण सांगतो यानंतर हे होईल त्यानंतर ते होईल एखादं भविष्यकाळ सांगतो त्याप्रमाणे पुढच्या अनेक मन्वंतराच्या गोष्टी 7 मन्वंतराचं वर्णन या ठिकाणी केलंय. शुकाचार्यांची दृष्टी किती होती, किती अमोघ दृष्टी होती. आणि जणू काय आपण एखादी वस्तू जशी पाहावी तसं भविष्यकाळ त्यांनी पाहायलाय याची गंमत वाटते. आणि नावानिशी कोण इंद्र होणार आहे, कोण देवता होणार आहेत, कोणाला राज्य कधी मिळणार आहे, कधी संपणार आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की यानंतर हा जो 7वं मन्वंतर चाललंय ते वैवस्वत मन्वंतर. ते विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव त्याचं हे 7वं मन्वंतर. म्हणजे या ठिकाणी सगळ्या मन्वंतराच्या कथा आल्या मागच्या. म्हणजे ज्याला आपण पहिलं स्वयंभुव मन्वंतर, त्यानंतर स्वारोचिष मन्वंतर, त्यानंतर तामस मन्वंतर, मग पुढे होणारं त्याच्या आधीचं रैवत मन्वंतर, असे आपण काल 6 मन्वंतरापर्यंतच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. हे 6व्या मन्वंतरामध्ये झालेली ही समुद्र मंथनाची कथा, 4थ्या मन्वंतरामध्ये झालेली गजेंद्र मोक्षाची कथा तामस मन्वंतरात. आता त्याच्या पुढे ते सांगतात की आताचं वैवस्वत मन्वंतर आहे. श्राद्धदेव हा 7वा म्हणून, त्यानंतर त्याला 10 मुलं होतील, मग इक्ष्वाकू नभ वगैरे हे त्यांनी सांगितले. त्यानंतर तुला पुढचे मन्वंतर मी सांगतो की यानंतर पुढे भगवान सूर्य याच्या 2 पत्नी, एक संज्ञा आणि दुसरी छाया, त्यापैकी एक विश्वकर्माची पुत्री आहे. ह्या दोन्ही विश्वकर्म्याच्या पुत्री आहेत, मुली आहेत. त्यानंतर तिसरी या ठिकाणी त्यांची अजून एक पत्नी ती वडवा या नावाची. कुणी कुणी म्हणतं की ही जी संज्ञा आहे तिलाच वडवा म्हणतात असं कुणी कुणी म्हणतात. तेव्हा ती संज्ञापासून त्यांना सूर्य त्याप्रमाणे यमराज हे संतान झालं. यम, यमी, श्राद्धदेव. त्यानंतर छायेपासून सावर्णी, शनैश्चर आणि तपती ही नावाची कन्या झाली. त्यानंतर संज्ञेपासून वडवा यांनी रूप धारण केलं. वडवा म्हणजे घोडीचं रूप धारण केलं. त्यापासून अश्विनी कुमार झाले. 8व्या मन्वंतरामध्ये म्हणजे याच्या नंतरच्या मन्वंतरात सावर्णी मन्वंतर आहे. तिथे बली हा इंद्र होणार आहे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे. तोपर्यंत तो सुतल लोकामध्ये. त्यानंतर विरोचनाचा पुत्र बली हा इंद्र होईल आणि तोपर्यंत भगवंतांनी तिथे गदापाणी रूपामध्ये, वामन रूपामध्ये भगवान तिथे रक्षण करणारे आहेत. त्यानंतर पुढे 9व्या मन्वंतरामध्ये दक्ष सावर्णी हे नावाचे मनु होतील आणि त्यांचे भूतकेतू, दीप्तकेतू वगैरे पुत्र होतील. त्यानंतर मरीची आदी देवता गण होतील आणि त्या ठिकाणी अद्भुत नावाचा इंद्र होईल. त्यानंतर द्युतिमान हे सप्तर्षी होतील. त्याचप्रमाणे त्या अंबुधारा नावाच्या गर्भापासून ऋषभाच्या रूपामध्ये भगवानांचा कलावतार होईल. त्यानंतर 10वा मनु उपश्लोकाचे पुत्र ब्रह्मसावर्णी हे होतील. त्यानंतर त्यावेळेला
ते सगळ्या गुणांचा निवास त्यांच्यामध्ये असेल. भूरिशेन वगैरे ते पुत्र होतील. हविष्मान, सुकृती, सय, सत्य, जय, मूर्ती हे सप्तर्षी होतील. विश्वज पत्नीपासून विशुची नावाच्या गर्भापासून भगवान विश्वक्सेन नावाचे अवतार धारण करतील. 11व्या मनूमध्ये ते अत्यंत संयमी अशा प्रकारचे धर्मसावर्णी नावाचे मनू होतील. सत्य, धर्म हे 10 पुत्र त्यांना होतील. विहंगम, कामगल, निर्वाण, रुची ह्या देवता होतील आणि अरुणादी सप्तर्षी होतील. वैधृत नावाचे इंद्र होतील. आर्याची पत्नी वैधृताच्या गर्भापासून भगवान अवतार धारण करतील. तो अंशावतार असेल. त्यानंतर 12वे मनू रुद्र सावर्णी, त्यांच्यापासून देववान, उपदेवान हे श्रेष्ठ देव होतील आणि ऋतधामा नावाचे इंद्र होतील. तपोमूर्ती, तेजस्वी, आद्रिंद्रिक हे सप्तर्षी होतील आणि सुमृता हिच्या गर्भापासून स्वधामा नावाच्या रूपाने भगवान अवतार धारण करतील. 13वे मनू जितेंद्रिय देवसावर्णी होतील. त्यांच्यापासून चित्रसेन, विचित्र आदी पुत्र होतील. सुकर्मा आणि सुत्राम हे देवगण होतील आणि इंद्राचं नाव हे दिवसपती असेल. याप्रमाणे पुढे 14वे मनू हे इंद्र सावर्णी होतील. उरु, गंभीर बुद्धी हे पुत्र होतील आणि पवित्र, चाक्षुष आदी देवगण होतील. इंद्राचं नाव शुची असेल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध हे सप्तर्षी होतील. याप्रमाणे त्यांच्या वेळेला भगवान हे बृहद्भानू नावाच्या रूपाने अवतार धारण करतील. याप्रमाणे तुला मी 14 मन्वंतर सांगितले आणि हे 14 मन्वंतर हे 1 सहस्त्र चतुर्युग 1000 वेळेला, जेव्हा 4 युग 1000 वेळेला जातं त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. याप्रमाणे त्याला 1 कल्प असं म्हणतात. तेव्हा 1000 वेळेला जेव्हा हे 4 युग जातील तेव्हा त्याला कल्प असं म्हणतात. याप्रमाणे आता आपल्याला 12 कल्प चालू आहे आणि वैवस्वत मनू चालू आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं मनूचे वेगवेगळे कर्म सांगितले आणि आता बळी हा कसा बलवान होईल आणि बळीच्यासाठी त्याचा 100 यज्ञ त्याला करायचे असतात आणि इंद्रपद प्राप्त करायचं असतं. म्हणून बळी 99 यज्ञ करतो आणि 100व्या यज्ञामध्ये भगवान वामन त्याच्या यज्ञामध्ये कसे जातील आणि 3 पावलं जागा मागून संपूर्ण विश्व कसं आपल्या ताब्यात घेतील आणि शेवटी बलीला या सुतल लोकात कसे पाठवतील या संबंधीचं जे कथानक आहे ते उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल आणि मग अष्टमस्कंध संपले. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे.